मला कोणती ती लवकर सांगा, 8:45 वाजत आली. तुम्हाला मला विनोदाची कला येते, ठीक आहे, सांगा लवकर. आपल्या भारताचे मंत्र्यांनी विनोद सांगायचा महाराज, असा विनोद सांगायचा. आपले 10 मंत्री त्यांचे 10 मंत्री खळखळून हसायचे. जरा ढिले पर्यावरणी वाटले, आता सांगतो परत विनोद सांगणे, परत हसणे. त्याने एक विनोद असा सांगितला, उलथे पालथे झाले आणि सगळे हसायला लागले. कुणाचंच लक्ष नाही असं त्यांनी पाहिलं. चमचा घेतला खिशात, हसवले हसवले आणि फसवले. त्याला वाटलं आता माझं काम झालं. पण आपल्याच भारताचा एक मंत्री पलीकडच्या खुर्चीवरून हे सगळं चित्र पाहत होता. त्याने विचार केला, त्यानं चमचा खाल्ला, तो मंत्री आहे, मग मी काय पोत्राचे का? तोही उभा राहिला कशाला? चमचा खायला. बरं का, सापेक्ष चतुर सांगतोय तो. म्हणलाय का आमच्या भारतामध्ये काय नाही कराय, नृत्याची कला आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहे, तुम्हाला कोणती मला सांगा. हा म्हणला मला जादूची कला येते. आता जादू म्हणलं कुणाला आवडणार नाही? जादू आवडते का तुम्हाला सुद्धा? आता मी म्हटलं माझ्याकडे अशी एक जादू आहे, मी जर या स्टँडला हात लावला तर स्टँड सोन्याचं होणार. तुम्हाला पाहायला आवडेल का नाही? आवडेल का नाही? आणि मला एवढं जमत असतं तर मी कशाला बोलून फिरलो असतो. जादू आवडते तुम्हाला? तुम्हाला जादूची कला येते म्हणजे ठीक आहे, लवकर करून नका. त्याला त्या ठिकाणी उभा राहिलं, हातामध्ये त्याचा चमचा घेतला. त्या चमचा त्या ठिकाणी घेत असताना त्याने सांगितलं इकडे लक्ष द्या, टोपीला बाबा इकडे लक्ष द्या, पेटीला बाबा इकडे लक्ष द्या, चष्मेला बाबा इकडे लक्ष द्या, मफलरला बाबा इकडे लक्ष द्या, उपरला बाबा इकडे लक्ष द्या. तो तिथं म्हणला, मागं नका पाहू, तिथं म्हणला. माझ्या हातात चमचा आहे, या चमच्यावरती मी रुमाल टाकणार, रुमाल टाकून एक मंत्र म्हणणार, मंत्र म्हटला, रुमाल काढून घेणार, चमचा मी माझ्या खिशात घालणार आणि तिकडच्या कडे जे मंत्री बसले त्यांच्या खिशात. जादू कळी का? जादू कळी का? त्याने चमचा घेतला, रुमाल टाकला, ओम भगनी भागवतरी झापा त्यांनी पाहिला होता. मंत्र म्हटला, चमच्या खिशात घातला, म्हणला आता बघा त्यांचा खिसा. आता त्यांनी पहिलाच घेतलेला त्याचा धरला आणि याचा पचला. याला म्हणतात सापेक्ष चतुर. पण देवा एवढा चतुर कुणीच नाही. चतुरा तो शिरो